हॅलो हाय नमस्ते नमस्कार फ्रेंड, मी आहे पूनम अँड वेलकम बॅक टू माय चॅनल। आज फक्त मी विहानच्या काही ओट्सच्या रेसिपी आहेत ज्या मी त्याला भरवते, तर त्या मी तुमच्यासोबत शेअर करत आहे। जर तुम्हाला त्या आवडल्या असतील तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर काय आहे ना, आता ओट्स हे एक कम्प्लीट फूड आहे। त्याच्यामध्ये कार्बोहायड्रेट्स आहेत, प्रोटीन आहे, फॅट आहे, मिनरल आहे। एवढं सगळं एका फूडमध्ये भेटत असेल तर आपण काय नाही आपल्या बाळाला द्यायचं, देणारच ना। जे एक आई आपल्या बाळासाठी काय बघते, जेवढं काही चांगलं होईल तेवढंच बघते ना। आता माझं पण एवढंच असतं की त्याला जेवढं जितकं काही चांगलं भेटेल तेवढं मी त्याला खायला देत असते। तर मॉर्निंगला देऊ शकतो आपण, किंवा आपण मी आता तुम्हाला ओट्सचा राईस दाखवणार आहे, त्याच्यामधून देऊ शकतो, किंवा आपण बनानामध्ये मिक्स करून देऊ शकतो, ॲपलच्या प्युरीमध्ये देऊ शकतो। तर असे बऱ्यापैकी आपण देऊ शकतो लहान मुलांना ओट्स। तर आपण 6+ जे बेबी आहेत ना त्यांना देऊ शकतो। तर सध्या मी विहानला स्टार्ट केलेलं आहे। आपल्याला जर कोणी रोज आठवडाभर फक्त मॉर्निंगला चपाती भाजी सेम भाजी दिली तर आपण ती खाणार नाही आहोत ना। तर त्याच्यासाठी ना आपण चेंज करणार। मला जर कोणी रोज आठवडाभर सेम भाजी दिली तर मी नाही खाऊ शकत चपाती आणि भाजी। तसंच एवढंसं बाळाला पण टेस्ट कळतेच ना, त्याला आपण रोज सेम फूड दिलं, मॉर्निंगला असू दे किंवा दुपारी असं, तो खाणार आहे का नाही। विहान तर सरळ मला नाही 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 करतो, तू खा असं त्याला जवळ नेलं ना तो डायरेक्ट नाही नाही म्हणतो, तो खाणारच नाही। मी सेम त्याला 2 आठवडे तेच महिना पूर्ण सेम एकच दिलं तर तो खाणार आहे का, नाहीच खाणार आहे। कारण आता तो मोठा होत चालू आहे, त्याला पण सगळी टेस्ट समजते। जेव्हा आम्ही खातो तो बरोबर आम्ही जेव्हा काही घेतो तो खायला येऊन मांडीवर बसतो, कारण त्याला समजतं आता ह्यांनी काहीतरी खायला लागलेत। आणि ह्या वेळेला काय होतं, त्याला त्याचं फूड नको असतं, त्याला आमचं फूड हवं असतं। तर का, तर याच्यासाठी की त्यांची जी चव आहे ना ती त्याची वाढत चाललेली असते। तर त्याच्यासाठी तो स्वतःचं खाण सोडून आपल्या खाऊकडे येतो। तर त्याच्यासाठी आपण त्यांच्या डाएटमध्ये हे वेगवेगळे आहेत ना ते ऍड करत गेलं पाहिजे। हेच वय असतं जे लहान मुलांचं, 5 वर्षापर्यंत आपण जितकं होईल तेवढं त्यांना प्रोटीनयुक्त अन्न दिलं पाहिजे। तर हे बेसिक ओट तुम्हाला माहितच आहे। आपण बनाना थोडासा मॅश करून त्याच्यामध्ये ओट्स शिजवून पण हे पण देऊ शकतो, किंवा ॲपल वाफवून त्याच्यामध्ये आपण ओट्स हे पण देऊ शकतो, किंवा ड्राय फ्रुट्समध्ये ओट्स देऊ शकतो। काय हवं तुला, ड्रायफ्रुट्स मधून पण आपण ओट्स देऊ शकतो। तर ओट्स ना आपण ड्रायफ्रुट्स मधून पण देऊ शकतो, बरेच प्रकारे आपण देऊ शकतो। आणि शक्यतो ना मी जेवढं वाचले, मी जेवढं ऐकलंय त्याच्यामध्ये ना ओट्सने अशी लहान मुलांना एवढी ॲलर्जी नाही होत। तर आपण ओट्स हे देऊ शकतो लहान मुलांना। 6+ मंथपासून देतात, पण मी सध्या स्टार्ट केलेलं आहे। जे मी माझ्या बाळावर बघते तेच मी तुमच्यासोबत शेअर करते। तो जेव्हा आपण काय खातो ना तेव्हा बरोबर आमच्याकडे, मग मला माहिती आहे त्याला त्याचं खाणं आवडत नाही, त्याचं सगळं लक्ष आमच्या खाण्यावर असतं। तर त्याच्यासाठी नवीन असं त्याची आता टेस्ट डेव्हलप होत जाते ना, तर त्याच्यासाठी नवीन फूड आपल्याला द्यावंच लागेल। आणि त्या सेम देताना आपण एक जे काही देऊ ना, एक फूड आपण सेम 5 डेज कंटिन्यू करायचं, कारण त्याला ती ॲलर्जी होती की नाही हे चेक करणं खूप महत्त्वाचं आहे। कारण ते सगळीच मुलं सारखी नसतात, ऑब्विसली हा वेगळा आहे, दुसरा वेगळा राईस बनवणार आहे। त्याच्यासाठी घरचे आपले इंद्रायणी तांदूळ आहे ते स्वच्छ धुवून घेतलेले आहेत मी। इथे थोडीशी कोथिंबीर घेतली मी, इथे एक कढीपत्त्याचं पान घेतलंय, बीन्स स्वच्छ धुवून कट करून घेतलेले आहेत, गाजर घेतलेला आहे मी, आणि मटार आणि टमॅटो। तर हे एवढं लागणार आहे मग ओट्सचा राईस बनवण्यासाठी। इथं भांडं स्वच्छ धुवून मी गॅसवर ठेवलेलं आहे। माझ्याकडे छोटा कुकर नाही आहे, मोठा कुकरमध्ये एवढासा साईडला पाणी गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे। आता इथं मी थोडंसं तूप टाकत आहे। तुपामध्ये मी इथं थोडंसं जिरं टाकते, जिऱ्यानंतर लगेच कढीपत्ता टाकते, कढीपत्ता नंतर इथं ओट्स घालत आहे मी 2 स्पून। ओट्स ना तुपामध्ये भाजून घ्यायचे। ते सगळ्या मी कट केलेल्या भाज्या मी त्या घातलेल्या आहेत त्याच्यामध्ये, आणि छान भाजून घेते मी आता ओट्स आणि तुपामध्ये। ते छान भाजलेले आहेत, तर मी त्याले तांदूळ घालते, ना थोडंसं भाजून घ्यायचं ओट्स बरोबर आणि तुपाबरोबर। आता इथे मी गरम केलेलं पाणी घातलेलं आहे आणि छान आपल्याला शिजू द्यायचं आहे, आणि वरतून थोडीशी मी कोथिंबीर घालते। तर इथं पाहू शकता राईस खूप छान शिजलेला आहे हे बघा। आणि हे थोडंसं ना एवढं पाणी ठेवायचं जेणेकरून आपण ते बारीक करतो तेव्हा बरोबर आपल्याला होऊन जातो तो बरोबर। आता इथं राईस खूप छान शिजलेला आहे, तर मी गॅस बंद करते। तर हा गरम गरम राईस एका प्लेट किंवा ताटामध्ये काढून घ्यायचा।
छान वाटीनं मॅश करायचं आणि जे काही आपण त्याच्यामध्ये भाज्या टाकल्यात किंवा गाजर बीन्स सगळं छान वाटीनं मॅश करून घ्यायचं. तुम्हाला माहीत आहे, मी आणखी एकदा रिपीट करते, पण तुम्हाला माहीत आहे की मी बाळाचं फूड कोणतंही मिक्सरमध्ये बारीक करून देत नाही, शक्यतो वाटीनंच मॅश करून देते. तर हे मी जे काही ह्याच्यामध्ये भाज्या टाकल्या त्या छान मी वाटीनं मॅश करते. आपण ह्याच्यामध्ये ना शिमला पण टाकू शकतो, बटाटा पण टाकू शकतो. आता माझ्याकडे शिमला नाही होती म्हणून मी नाही टाकले आणि बटाटा मी नाही टाकत, कारण विहांचं वजन ऑलरेडी बरोबर आहे आणि बटाटा आपण ह्याच्यासाठी टाकतो की थोडंसं वेट गेन होण्यासाठी, तर त्याचं वजन ऑलरेडी बरोबर आहे. तर मी शक्यतो बटाटा जास्त यूज करत नाही त्याच्या खाण्यामध्ये. कारण तर इथं पाहू शकता मी असं बारीक करून घेतलेलं आहे, थोडंसं जाडसर असं. तर तुम्ही असं बारीक करू शकता. जर तुम्हाला बारीक केलेलं नाही पटत तर तुम्ही मिक्सर लावून देऊ शकता. तर हे असं खूप छान झालं. हॅलो. आणि इथं विहानला मी दुपारी हा ओट्सचा राईस देत आहे. तुला काय रे पिल्लू काय? आता इथं जेवल्यानंतर विहान पाणी पितोय. ॲक्च्युली तो सध्या ना चमचमधून पाणीच प्यायला बघत नव्हता. मग यांनी ही प्लास्टिकची बॉटल घेऊन आले. आय नो मला प्लास्टिकच्या बॉटलमधून द्यायचं नव्हतं म्हणून मी इतके दिवस त्याला आणली नव्हती, पण हा प्यायलाच बघत नव्हता म्हणून मग आणले. आता मी जेव्हा कधी त्याला द्यायचं असेल तेव्हाच फक्त त्याच्यामध्ये पाणी भरून देते. कधी काय करते मी इथे काय ओट्स घेते भाजून, मग त्याच्यावर थोडेसे ओट्स मी भाजून घेत आहे. आता हे खजूर आहे ती मी मॉर्निंगला भिजत ठेवले होते, तर हे मी थोडेसे हाताने असं कुस्करून घेते आणि त्याच्यातली बी साईडला काढून घेते. तर हे आपण जेव्हा देतो तेव्हा रात्री भिजत ठेवू शकतो किंवा आपण जेव्हा द्यायचं त्याच्या आधी 1-2 तास भिजत ठेवू शकतो. तर मग मी हे आता हाताने थोडंसं मॅश करून त्याच्यातली बी साईडला काढून घेतलेलं आहे. साईडला मी स्टीलचं भांडं ठेवलेलं आहे गॅसवर आणि जे हे आपण भिजवलेले खजूर आहेत ते मी भांड्यामध्ये घालून घेते. आता इथं खजूर पाण्यामुळे पाणी उकळत आहे, खजूर आणि पाणी. तर आपण जे आता भाजलेले ओट्स आहेत ना ते ह्याच्यामध्ये मी ॲड करते आणि छान मिक्स करायचं आणि याला छान 5 मिनिटं शिजवून घ्यायचं. आता इथं पाहू शकता ओट्स आणि खजूर छान शिजलेले आहे. आता आपण ह्या स्टेजला थोडंसं याच्यामध्ये घरचं साजूक तूप घालत आहोत आणि इथं मी एका हे प्लेटमध्ये काढून घेत आहे. तर नाही ह्याच्यामध्ये हे बघा थोडंसं असं खजूरचं राहतं, मग हे आपण बाळाला दिलं की त्याच्या घशामध्ये वगैरे अटकू शकतं ना, त्यामुळे काय करायचं वाटीनं असं मॅश करते. तर इथं पाहू शकता मी असं जाडसर असं बनवून घेतलेलं आहे आणि हे मॅश पण केलेलं आहे. तर माझं बाळ 11 महिन्याचं आहे, तर हे तो व्यवस्थित खाऊ शकतो, त्यामुळे मी अशा थिकनेसमध्ये बनवलेला आहे. गॅसवर गाजर शिजत ठेवलं आहे. हे गाजर चांगलं शिजवून झालं की हे मी मॅश करणार आहे. आता इथं मी 2 टेबलस्पून ओट्स घेतलेले आहेत, हे मी छान ड्राय रोस्ट करून घेते. पाहू शकता ओट्स छान ड्राय रोस्ट केलेले आहेत मी. आता इथं पाहू शकता गाजर हे अर्ध्याच्या वरती शिजलेलं आहे. आता ह्या स्टेजला काय करायचं, आपण गाजर अर्ध्याच्या वरती शिजले ना की आपण भाजलेले ओट्स हे ह्याच्यामध्ये घालायचे. आता ओट्स आणि गाजर हे परत मी 5 मिनिटं शिजवून घेते. आता इथं पाहू शकता गाजर आणि ओट्स छान शिजलेले आहेत. आता असं तूप टाकत आहे घरचं, हे मी एका डिशमध्ये काढून घेत आहे आणि वाटीनं फक्त गाजर मॅश करून घेते मी. तर इथं पाहू शकता ओट्स आणि गाजर मी असं बारीक करून घेतलेलं आहे. तर तुम्ही पाहिलात ना, ह्या काही ओट्सच्या रेसिपीज आहेत मी सध्या विहानला स्टार्ट केलेले आहेत. तुम्ही डेली सेम नका देऊ, पण कधी मॉर्निंगला द्या, कधी दुपारी राईसमध्ये ॲड करून आपण ओट्स देऊ शकतो. कधी आपण सकाळी नाचणी सत्व दिलं तर ते थोडा वेळ झोपतात मग उठतात, मग त्याला आपण एक 11च्या टायमिंगला वगैरे असं देऊ शकतो. कारण सेम फूड कोणतीही मुलं नाही खाणार आहेत. कारण मी माझं तर ऑब्झर्वेशन विहानवरून एवढंच कळतं की तो सेम फूड नाहीच खात. मी त्याला आठवडाभर सेम फूड सकाळी दिलं ना तो नाही खात. मी माझं पर्सनली माझं असं ऑब्झर्वेशन आहे की तो नाही खात.
त्याला नाहीच आवडत तर मग कधी सकाळी द्यावं लागतं, कधी दुपारी, असं चेंज करून द्यावं लागतं. फक्त मला तो वाटतं आवडीनं ना फक्त जे तांदळाचं सेरेलॅक मी बनवलं ते तो आवडीनं खातो. ते पण कधी कधी तो नाही म्हणतो, सरळ अशी मान हलवतो, मला नको आहे ते म्हणतो, तो तोंडही नाही उघडत. मग त्याच्यासाठी मला असं नवीन नवीन काहीतरी ट्राय करावंच लागतं, कारण तो खातच नाही. आणि आपण लहान मुलांना कारण आता ऑब्व्हियसली तुमचं पोट तर भरलं पाहिजेत ना, आणि आता ऑब्व्हियसली दूध थोडंसं कमीच होतं आणि मी त्याला बाहेरचं दूध देतच नाही म्हटल्यावर मला नवीन नवीन फूड त्याला देणं जरुरीच आहे. तर तुम्हाला आजचा ब्लॉग माझा आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.